हा जयघोष, ही आर्तसाद, हाक या लाडक्या विठुरायाला आहे। आणि आता आपण बघतोय विधिवत लाडक्या विठू रखमाईची देखील आता पूजा सुरू झालेली आहे। लाडक्या विठ्ठलाची पूजा विधिवत पार पडल्यानंतर आता रखमाईची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते पार पडते। हा पोशाख आपण बघतोय, रुक्मिणी मातेला सिल्कची सुंदर अशी ही नववारी साडी बंगळुरूतून बनवण्यात आणण्यात आलेली आहे। आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणीचा हा भरजरी पोशाख बंगळुरू येथून बनवण्यात आलेला आहे। देवाला बंगळुरू सिल्कचा अतिशय मुलायम असं सोहळा आणण्यात आलेला असून त्यावर भगव्या रंगाचा मखमली शेला परिधान करण्यात आलेला होता। तर रुक्मिणी मातेला सिल्कची सुंदर अशी नववारी साडी बंगळुरू येथून बनवण्यात आलेली होती। तर शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांकडून देखील खास पोशाख आणण्यात आलेला आहे। पूजेनंतर हा पोशाख देवाच्या नागावर परिधान केला जाईल। रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पुजारी व्यक्ती स्त्री असणारं हे पहिलंच देऊळ आहे। यातून वारकरी संप्रदायातली समता समानता अधोरेखित होते। रुक्मिणी मातेला दुधानं अभिषेक केला जातोय, दुधानं स्नान घातलं जातंय। पंचामृताचं स्नान होतं आहे। षोडशोपचारातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे पंचामृताला। पंचामृतानं आपण मातेला स्नान घालत आहोत। या निमित्तानं रुक्मिणी मातेच्या पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलूया। श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे, परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे। भक्तीला वयाचं बंधन नाही हे मुक्ताईमुळे सिद्ध होतं, तर भक्तीला सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगून जाते। जनाबाईच्या तर गोवऱ्यांमधूनही विठ्ठल 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 असं ऐकू यायचं, इतकी ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती। तिला मदत करणारा, तिच्या कष्टाची कदर करणारा विठोबा लोकवाङ्मयालाही जवळचा वाटतो। तर मुक्ताबाईंचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा की तिच्या दर्शनाची आस प्रत्यक्ष विठ्ठलालाही लागते। घेती हिरिदाचा ठाव एका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग। कान्होपात्रेचे तळमळ आणि निर्मळ भक्ती इतकी पवित्र होती की तिला पांडुरंगानं थेट त्याच्या अंतरंगात सामावून घेतलं। तर संत सखुबाईसाठी पांडुरंगानं स्त्री रूप घेतलं। तुकोबांनी म्हटलेलं भेदाभेद भ्रम अमंगळ याची सार्थकता प्रत्यक्ष विठू माऊलीने अशी कित्येक वेळा सिद्ध केली। ही जी रुक्मिणी माता आहे तेजस्विनी, तिच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेतच। ती अभिमानी आहे, स्वाभिमानी आहे, ती स्वतः शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे, ती प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून तिचं स्थान एक वेगळंच आहे। पांडुरंग पंढरपूरमध्ये आला
तो ह्या रुसलेल्या रुक्मिणी मातेला सजवून पटवून परत नेण्यासाठी आला. भक्तप्रेमापोटी विटेवरती तो अडकून 28 युग वाट बघत उभा राहिला आणि त्याच्या बरोबरीने रुक्मिणी माता ही तशीच तिष्ठत राहिली. म्हणून तिचं असं एक वेगळं स्थान आहे. ही श्याम गुणमयी अशी देवी आहे. रुक्मिणी मातेची पूजा होते आहे. पाठीमागचं चंद्रभागेचं संपूर्ण वाळवंट नामगजरानं दुमदुमून गेलं आहे. शेकडो मैलांची वाटचाल करून वारकरी पंढरीत आलाय तो पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी. पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे आणि रुक्मिणी त्यांची माता आहे. प्रत्येकाचा हा अनुभव आहे की मी लढिवाळपणे माझ्या आईकडे जावं, माझ्या मातेकडे जावं आणि तिनं माझी प्रत्येक खोड समजून घेऊन मला समजावत, शांत करत, मला शिस्त लावत, मला आत्यंतिक प्रेमाच्या वर्षावामध्ये न्हाऊन घालावं. अगदी असंच रूप रुक्मिणी मातेचं भक्तांप्रती वात्सल्य रूप आपल्याला अनुभवाला येतं. स्नान घातलं जातंय. विवेकाच्या दिशेनं पडणारं प्रत्येक विवेकी पाऊल म्हणजे पंढरीची वारी. इथे द्वैत भावाची वाटचाल आहे, अद्वैत भावाचा मुक्काम आहे आणि प्रेम भावाचा विसावा आहे. ते प्रेम पांडुरंगाजवळ मागावं, ते प्रेम रुक्मिणी मातेजवळ मागावं. हक्कानं आपण आपल्या मातेकडे काही मागणी घेऊन जावं आणि तिनं सर्व स्त्रोत, सर्व संसाधनं वापरून ती मागणी पूर्ण करावी. अगदी तशीच आपल्या भक्तांच्या मागण्या पूर्ण करणारी, त्यांना व्यवहाराच्या सचोटीच्या वाटेवर ताठ उभं ठेवणारी अशी ही रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेच्या देव्हाऱ्यामध्ये मातेची पूजा होत आहे. मगाशी गहिनीनाथ महाराजांकडून ऐकल्याप्रमाणे मंदिराचा गाभारा आता पुन्हा एकदा प्राचीन रूपामध्ये आपल्याला दिसतो आहे. प्राचीन पाषाण वैभव आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसतं आहे. पांडुरंगाच्याही पूजेच्या वेळेला आपण ते पाहिलं आहे. द्वैत भावाची वाट वेगळी, चाल वेगळी, पण ती ज्या गावाला जाते त्याच गावाला वारकरी जातोय तो अद्वैत भावाचा मुक्काम म्हणजे पंढरपूर आहे. इथं डोळे भरून पाहावीत अशी दोन दैवत, पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तांसह त्याचा संसार सांभाळणारी रखुमाई माता. वारी हे एक सुंदर विश्व आहे. वारी हे एक विद्यापीठ आहे. पांडुरंग हे त्या विश्वाचं चैतन्य आहे आणि रुक्मिणी ही त्या विश्वाची आदिशक्ती आहे. या दोघांची पूजा म्हणजे विश्वातल्या संपूर्णत्वाची पूजा. रुक्मिणी मातेला स्नान घालून झालेलं आहे. आता वस्त्र नेसवायला सुरुवात होते आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, वेगानं, काहीसं गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असून सुद्धा, काहीशी गुंतागुंतीची रचना असून सुद्धा या मूर्तीला आता वस्त्रालंकारांनी नटवलं जात आहे. अतिशय कमी वेळात सराईतपणे हात फिरवून हे अतिशय सुंदर असं ध्यान आपल्याला दिसतं आहे. हे ध्यान नटवलं जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुक्मिणी मातेची पूजा महिला पुजारी व्यक्तीच्या हातून करणारं हे पहिलं देऊळ आहे. आपण पाहतोच आहोत. वारकरी संप्रदायातली समता इथे आपल्याला दिसते आहे. एक महिला पुजारी, एक स्त्री पुजारी आपल्या दैवतेचं, इष्ट दैवतेचं, आराध्य दैवतेचं पूजन करते आहे. तिची वस्त्रपूजा बांधते आहे. अतिशय कौशल्यानं, सफाईदारपणे रुक्मिणी मातेला वस्त्र नेसवलं जात आहे.
महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असणारी अशी पैठणी साडी आपण रुक्मिणी मातेला नेसवत आहोत. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राच्या शिरपेचातला मानाचा तुरा म्हणजे पैठणी. अनेक पिढ्यानपिढ्या कारागिरांच्या ही रेशमी वस्त्र विणण्यामध्ये अतिशय कुशल कारागिरांच्या अनेक पिढ्या ह्यामध्ये रमलेल्या असतात, दंगलेल्या असतात आणि त्यातून अशी कलात्मक पैठण्यांची निर्मिती होते. त्याच्याच बरोबरीनं आता यंत्रमागावरतीही आणि नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून देखील पैठणीचं आधुनिक रूप सुद्धा आपल्या समोर येतं. पैठणीची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी जसं ही तंत्रज्ञान काम करतं, तसंच अशा मोठ्या देवालयांमधले हे जे सोहळे आहेत, महापूजेचे सोहळे, ज्यामध्ये आपल्या प्रमुख आराध्य दैवताला सुद्धा आपण महाराष्ट्राची पैठणी नेसवतो आहोत, असे प्रसंग सुद्धा आपल्या तर रुक्मिणी मातेची आता शासकीय महापूजा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकच्या सटाणातील मानाचे वारकरी आशाबाई बाळू अहिरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा सध्या सुरू आहे. आणि आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणीचा भरजरी पोशाख आपण बघतोय हा बंगळुरूवरून मागवण्यात आलेला आहे. तर रुक्मिणी मातेला ही सिल्कची सुंदर अशी नऊवारी साडी ही बंगळुरूतून आणण्यात आलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांकडून देखील खास पोशाख आणण्यात आलेला आहे. हा पोशाख आता रुक्मिणी मातेला परिधान केला जातो आहे. आषाढी एकादशी हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. वारकरी विठ्ठल भक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आणि गेल्या 15 दिवसांपासून पायी वारी करून आलेल्या, दमलेल्या, थकलेल्या डोळ्यांना आता विठू दर्शनाची आस लागलेली आहे. बरोबर 2:20 शासकीय महापूजेला सुरुवात झालेली आहे. 4:30 वाजेपर्यंत ही शासकीय महापूजा चालेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा गाभाऱ्यामध्ये थेट प्रवेश करून भक्तांना लाडक्या विठुरायाचं आणि माता रुक्मिणी मातेचं दर्शन घेता येणार आहे. शासकीय महापूजा ही मुख्यमंत्र्यांची या टर्मची ही शेवटची महापूजा असणार आहे. तर यंदा शासकीय महापूजेमध्ये 10 मानाच्या पालखी प्रमुख सोहळा प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते. सध्या संपूर्ण आसमंत लाडक्या विठुराया नामाच्या गजरानं दुमदुमलेला आपण बघतोय. संपूर्ण पंढरी विठू नामाच्या गजरात नावून निघालेली आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने. हा जयघोष भक्तांकडून केला जातोय. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपुरात आलेले आहेत. टाळ वाजे, वीणा वाजे, वाजे मृदुंग हाच निनाद संपूर्ण पंढरीमध्ये आहे. कारण पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा हा मोठा मेळा भरलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशी प्रिया प्रिया सुहस्वसागरुता सरस्वती सौम्या भूत आपप्रशिपार्दिवान्यरुजो अंतरिक्षा सरस्वती नितस्वादो विषमसांतुरातो पंचरजातावर्तयन्ति वाजे वाजे हव्या भूत तयामयं नामयिना सुचे गीते द्युम्ने वीरण्या अपसामपस्तवान् रथायुव भ्रवति विपुनेषु पस्तुत्या जिगुषा सरस्वती सरस्वत्य विनोने लोकस्य मापस्वे प्रियसामान आदगर दुषस्वन सख्याचमा कुक्षेन्द्राण्यरणार्यनमा कुशेनरादिवो अद्य प्रसन्नाः ओम मा विष्णो दुर्गां वीर्याणि प्रबोधयन्नपार्थिवानि विमेरयामसि यो अस्तमायदुत्तरं तदसं विजयग्रहणश्रेदोरुगायः तद विष्णुस्तवदे वीर्येण मृगोण भीमपूषरोगिरिष्टाः यस्योर्षितृषिविग्रपणे स्वदेशीयत्रिभुवनानि विश्वान् प्रविष्णवे ऋषभे सुमनमगिरिक्षित उरुगायाय वृते श्रीदन्दीर्घं पर्यतं सुरसमेतो विमुमे त्रिभित्पदेभिः यस्य श्रीपूर्णामधूनापदान्यक्षीयमाणा सुदया वदन्ति गुरुक्रमस्य सैवन्दोरिता विष्णो पदे परमे मधो उत्साह तावाम्बा सुन्निषमधिकमध्ययत्र गावो भूरि शृङ्गायसाः अतराहत दूर्गा यस्य वृषः परमं पदमववाति भूरि
प्रभपान्तवन्तोदियायते महेशूराय विष्णवेजार्चना व्यासानूने पर्वतानामदाभ्यामहस्वस्वसुरर्वदेवतातुला वेशस्तात्करणन्मीवदोरिन्द्रा विष्णोस्तवामामृषते व्यामर्याय प्रतिदीयमानविपुरुषानोरसुरसनामोरुषताः आजीं वर्धन्ति मय्यस्यवोद्यं निमाकरानयतिरेतस्य भुजे सुधानि पुत्रो वरं परं पितुर्नाम तृतीयमधिरोचने दिवः तत्त्वविदस्य भोज्यं गृणीमधिनस्य त्रातुररुकस्य मीळुषाः यप्पादिमायत्रिगणे तुविरामविरुप्रभृष्टोरुगायायधिपते वेदस्य प्रभाये स्वरदृशो विज्ञाय वर्तो पुरण्यति कचुर्गुरुदीय मस्य नगिरादर्शति मयशनमदयन्तपदत्रिणाः गुरवेसा गन्धावती जनामवेशकरन्नपत्तं करीयर्वी विपद गुहचरी रुमानरुववेयुवा कुमारप्रत्येत्य अवम्मा ॐ अहं रुद्रेभिर्वसुरेश्वराम्यमादित्यविश्वदेवै अहं मित्रावरुणो वा विपर्म्यं इन्द्राग्नि अहमश्विनो वा अहं सोममाहनसर्विपर्म्यं द्रष्टारमुतभूषणं बलाम् आन्ददा मित्रमिडमविष्मदेवप्राग्वेयमानाय समुपदे आं राष्ट्री सङ्गमनि वसूनां दिशे प्रथमायत्याः आं महादेवाव्यदुपुरतरा भूरि सारा भूर्यां वेशयन्ति मया सो अन्नमदीयो वैशति प्राणी देययुषमात्का अमन्तो मान्त उपक्षी मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणामध्ये रुक्मिणी मातेची वस्त्रपूजा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण तिची देखील गंधाने पूजा करणार आहोत। रुक्मिणी मातेची आता वस्त्रपूजेनंतर गंधपूजा आपण करणार आहोत। गंधाचा उपचार आता केला जाईल। व्यक्तीच्या तेजाचं केंद्र असं जिथे म्हटलं जातं त्या कपाळावरच्या मध्यभागी अतिशय तेजस्वी असा गंधाचा टिळा आपण लावणार आहोत। सर्व शुभचिन्ह सुचिन्ह अशी ओंकार स्वस्तिक अशी चिन्ह रेखून आता आपण मातेच्या भाळी टिळा लावणार आहोत। स्त्री संतांबद्दल बोलताना नागी म्हणजे नागरी या संत नामदेवांच्या पुतणीचा उल्लेख आपल्याला केलाच पाहिजे। त्या जन्मजात विठ्ठल भक्त होत्या। बालवयातच सासरी त्या काळच्या प्रथेप्रमाणे बालवयातच सासरी गेलेल्या नागीची विठ्ठल भक्ती सासरी मात्र मान्य नव्हती। त्यावेळेला तिनं केलेली कृती ही तिची अस्मिता दाखवून देणारी कृती आहे। ती सासरी गेल्यानंतर पहिली एकादशी आली आणि तिनं तत्परतेनं पंढरीची वाट धरली। पद्य रूपामध्ये आत्मकथाही तिनं सांगितली। ही बहुधा नागीनं सांगितलेली जी आत्मकथा आहे ती बहुधा मराठीतली पहिली स्त्री आत्मकथा आहे। आणखीन एक संत विठाबाई, आणखीन एक संत आहे संत स्त्री आहे विठाबाई। तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही असं नवऱ्याला ठणकावून सांगणारी आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होणारी इतकी जागृत अशी स्त्री अस्मिता असणारी विठा ही तेजस्विनी रखुमाईचीच लेक म्हटली पाहिजे। या तेजस्विनींची एक एक रूप तर आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचं विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी अशी एकादशी असं म्हणत असतात आणि आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे। पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचा दैवत असून आषाढी एकादशीला इथं वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो।
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलाचा नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येत असतात आणि हिलाच आषाढी वारी असं म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी या पायी ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव इथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, तर त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची आणि उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. आणि या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं एक विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि आज देखील हीच परंपरा जोपासली जात आहे. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आध्यात्मिक आनंद तर मिळतोच, त्यांना वाटेत आलेल्या कष्टांची पर्वा नसते. कारण वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत मग्न होत असतात. आपल्याला त्या डोळ्यांमध्ये दिसेल इतकी ही जिवंत मूर्ती वाटते. पांडुरंगाची ही मूर्ती अशीच चैतन्यमयी झालेली आहे आणि महापूजन या दोन्ही मूर्तींवरती एक वेगळंच तेज चढलेलं आहे हे आपण पाहतो आहोत. तुळशीचं पत्र इथे रखुमाईच्या कपाळावरती, भाळावरती लावलेलं आहे. आपल्या सर्वच पूजा अर्चनांमध्ये दिसणारा जो रंगांचा आविष्कार आहे तो एका परीने आपल्याला हे सांगतो, हे शिकवतो की आयुष्य अतिशय रंगीत आहे, आयुष्य सुंदर आहे. त्याचा उपभोग घेताना त्याला पूर्ण अभिमुख होऊन आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्या. ते जीवनामध्ये निरनिराळे रंग उधळेल आणि तुम्हाला सदैव सुखी ठेवेल, आनंदी ठेवेल. रुक्मिणी मातेच्या मुखावरचे हे आत्ता दिसणारे जे रंग आहेत, तेजाचा पिवळा केशरी रंग, समृद्धीचा हिरवा रंग, अस्मितेचा लाल रंग असं आपण म्हणू शकतो. मूर्तिमंत सौंदर्य असणारी ही जी रुक्मिणी माता आहे तिला मानवाच्या हातांनी, मानवाच्या दृष्टीनं अधिक सुंदर करण्यासाठी ही सगळी उपचारात्मक पूजा सुरू आहे. सगुण रूपाची भक्ती करायची म्हणजे त्याला मगाशी ज्ञानोबा माऊलींनी म्हटलं तर त्याप्रमाणे, त्या उल्लेखाप्रमाणे सगुण रूपाला सजवून नटवून त्याचा सिद्ध होणारा रंगमय आविष्कार पाहून त्याच्या प्रेमात पडावं आणि त्याची भक्ती करत राहावी अशा उद्देशानं सगुण रूप सजवलं जातं. रुक्मिणी मातेचा मुकुट आता सर्वांच्या हस्तस्पर्शानं, मस्तकस्पर्शानं त्यानंतर आता तो मातेला चढवला जाणार आहे. मातेच्याही मुकुटाची आभा दशदिशांमध्ये फाकावी असा तो तेजपुंज मुकुट आहे आणि मूळच्या रुक्मिणी मातेच्या मुखाचीही आभा त्या मुकुटावर पसरली आहे आणि सर्वत्र तेजाचा आविष्कार होताना दिसतोय.
भगवती रुक्मिणी देवी देवता तुभ्यमहं संप्रददेत प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि। मातेला आता विविध अलंकारांनी सजवलं जातंय, अलंकृत केलं जातंय. हिरण्यया पर्योनिशक्त्या हिरण्यदाता तत्सन्नामस्मै ओम युवास्वासा प्रिविदागा। विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानदर्शन अनुभवावं आणि रुक्मिणी मातेच्या रूपात भावदर्शन अनुभवावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, अशी प्रार्थना ज्यांना करावी असे हे रुक्मिणी पांडुरंगाचं दैवी दाम्पत्य. रुक्मिणी आणि पांडुरंगाचं क्षणकाळ दर्शन घ्यावं आणि वाटावं ते डोळ्यापुढून दृश्य ते सरकूच नये. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे. झणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अगदी हीच प्रार्थना रुक्मिणी मातेलाही आपण करू शकतो. मातेची महापूजा आता पूर्णत्वाकडे चालली आहे. प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप असणारी ही जी रुक्मिणी आहे तिला सोन्याच्या अलंकारांनी सजवायचं म्हणजे पुन्हा एकदा आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते अर्पण करण्याचा भाव तर आहेच, परंतु अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. दागिन्यांनी तिला सजवली खरी, पण ती तर लक्ष्मी माताच, त्यामुळे दागिन्यांनाच तिच्या तेजानं शोभा आले. अलंकारच तिच्यामुळे अधिक अलंकृत झालेत आणि अलंकारांची शोभा वाढली आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक दागिने, पारंपरिक अलंकार रुक्मिणी मातेला चढवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचं पारंपरिक महावस्त्र, हिरव्या रंगाची मानाची पैठणी, ती आपण रुक्मिणी मातेला दिलेली आहे. आणि गळ्यामध्ये महाराष्ट्राचा पारंपरिक अलंकार जो म्हटला आता कोल्हापुरी साज, तो आपण रुक्मिणी मातेला अर्पण केलेला आहे. एका अर्थी महाराष्ट्रातला हा जे पारंपरिक कला प्रकारांचं वैभव आहे तेच आपल्या देवाला, आपल्या देवीला दाखवून ते वैभव अबाधित राहावं आणि पिढ्यानपिढ्या कारागिरांनी ते करत राहावं, घडवत राहावं अशी प्रार्थना आपण करतो आहोत. मातेला पुष्पहार आता आपण अर्पण करतो आहोत. तुलसी दलमंजरी स्वाम पूजयामि जगदीश्वरमे प्रसीद कालोद्भव पुष्पं समर्पयामि तथा च प्रसन्न पूजार्थे तुलसी दलवज्रं समर्पयामि. मातेच्या किरीटालाही मुकुटालाही पुष्पमंडित केलेलं आहे. तिच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातलाय. त्याचबरोबर आता रुक्मिणी मातेच्या हातांनाही फुलांनी अलंकृत केलं जातंय. लोकसाहित्यामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये रुक्मिणीबद्दलचं साहित्य निर्माण झालेलं दिसतं. तुळस जशी पांडुरंगालाही प्रिय आहे तसंच तुळशीच्या गुणधर्मांसाठी ती आता आपण रुक्मिणी मातेलाही अर्पण करतो आहोत. आजची फुलं हे उद्याचं निर्माल्य असलं तरी आज त्यांच्याकडून मिळणारं जीवन, त्यांच्यातला रसरशीतपणा, त्यांच्यातलं मांगल्य हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. धूपारती आणि दीपारतीनंतर आता आपण मातेला नैवेद्य दाखवतो आहोत. तीच आदिशक्ती, तीच भवानी माता, तिनेच ह्या सगळ्याची निर्मिती केली. पण ह्या फळांच्या नैवेद्यानं, फलाहाराच्या नैवेद्यानं तिला आपण तिनेच निर्माण केलेली गोष्ट तिलाच अर्पण करून आपण तिचीच प्रार्थना करणार आहोत की हे वैभव, हे सृष्टी वैभव, हे आरोग्यदायी वैभव आम्हा सर्व प्रजाजनांना सतत अनुभवाला येऊ दे
त्यांनी आमच्या आरोग्याचं रक्षण होऊ दे आणि तू अशीच आमच्या मागे निर्मितीची शक्ती म्हणून, सृजनाची शक्ती म्हणून आमच्या पाठीशी उभी राहा. लोकसाहित्यामध्ये एक छान रुक्मिणी मातेला आता वस्त्र अर्पण केली जात आहेत. मानाचे वस्त्र पूजा करणाऱ्या दाम्पत्याकडून मातेला अर्पण होत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केलेली आहे. ते मानाचं वस्त्र रुक्मिणी मातेला अर्पण करत आहेत. त्याबरोबरच सौभाग्य लक्षणं अर्पण केले जात आहेत. मानाचं वारकरी दाम्पत्यही सोबत इथे आहे, रुक्मिणी मातेच्या पूजेमध्ये सहभागी झालं आहे. मानाचं वस्त्र देत आहेत.